बापरे, काय सुरू आहे घरात? नाही, मला काही कळतच नाहीये. त्या अहिल्यादेवी किर्लोस्कर काहीतरी काळी जादू करण्यात मग्न आहेत. हे दादासाहेब स्वतःच्याच मुलाला कोंडून ठेवतायत आणि त्याच्यासमोर वॉचमॅनगिरी करतायत. ती दिशा, ती मूर्ख कुठे गेलीये, काय करतीये काही माहित नाही. तिचा प्लॅन काय आहे हेही माहित नाही. मी काय करू? आता पुढचा प्लॅन कोण करणार मला कळतच नाही. काय करू? तू बैल बुद्धी आहेस का? माझा आवाज कोणालाही समजणार नाही, तुझा आवाज कळणार. कळतंय ना? मी काय सांगते ते शांतपणे ऐक. आता बघ, तू काय करतेस? कसला विचार करतेस? नाही, तुझ्या त्या अहिल्यादेवी किर्लोस्कर त्या पूजेत मग्न आहेत. हे तुझे लाडके दादासाहेब स्वतःच्याच मुलाला असं आत कोंडून ठेवलंय आणि वॉचमॅनगिरी करण्यात रमलेत. पागल. आणि तुझं काय? तू फक्त विचार करतेस. ती दिशा बघ इथे नसते, पण किर्लोस्करांची बरोबर वाजवते. आहे का डोकं? तुला खरं सांगू का, तू बैल बुद्धी नाहीयेस, पण तुझी बुद्धी पहिल्यासारखी अशी फास्ट धावायला पाहिजे. कळतंय? मला असं वाटतंय आता तूच काहीतरी छान गेम प्लॅन कर. कर. मी खर तर माझ्या डोक्यात पण तेच सुरू होतं. तुला माहितीये ना मी किती मास्टर माइंड आहे, पण आता कळत नाहीये. आता मी नेमकं काय करू, काय प्लॅन करू, काय असेल मुद्दा, काय करू, काय प्लॅन समजत नाहीये. मी सांगू मुद्दा? हा, पारू. करेक्ट, पारू. म्हणजे आता आदित्य एकटा आहे, फ्रस्ट्रेट झाला असणार. त्यात त्याची ती लाडकी पारू सुद्धा करत नाहीये. मग तू कोणाजवळ बोलणार? याच संधीचा फायदा घेऊन मी एक काम करते. मी ना त्या आदित्यच्या मनात काहीतरी काळं बेरं पेरते. कशी आहे आयडिया? बरोबर, पण ना त्याआधी जरासं डोकं लाव. त्या दादासाहेबांना हाकलवून लाव, नाहीतर त्या तुला आदित्यला भेटूच देणार नाही. करेक्ट, स्मार्ट आहेस तो. तुम्ही ग इथे काय करताय तुम्ही? मी काय? हिला तू दादासाहेबांना फसवणार आहेस ते समजलं तर? काय बोलणार? काय बोलणार?